नमस्कार, शिवानीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पुदिना चटणी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत। तर त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आता आपण पाहणार आहोत। त्यासाठी जे लागणार आहे तो पुदिना आहे, त्याची स्वच्छ पाने काढून घेतलेली आहेत, ती धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा चाट मसाला आहे आणि ही हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची तुमच्या तिखट खाण्यानुसार तुम्ही आवडीने घेऊ शकता। ही लिंबू घेतलेला आहे, हे अद्रकचे 2-4 तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण पाकळी घेतलेली आहे आणि एक सेंधव मीठ घेतलेला आहे। तर आता सुरू करूया कृती। तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पुदिना घेऊया। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना घेतलेला आहे आणि नंतर कोथिंबीर घेणार आहोत। तुम्हाला कमी क्वांटिटी मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये तुम्ही हे कोथिंबीर आणि पुदिना घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची त्यात घालू शकता। तर पुदिन्याची चटणी आपल्याला सँडविच सोबत, अजून पराठा सोबत, परत अजून बऱ्याचशा गोष्टी सोबत आपण आणि हे लिंबू घेतलेला आहे। तर हा लिंबूचा रस आपण काढून घेत आहोत। आपण प्रत्येक जे स्नॅक्स असते त्यासोबत ही पुदिन्याची चटणी आपण खाऊ शकतो। करायला एकदम सोपी आणि खायला खूप छान अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी। आणि हे अद्रकचे तुकडे आणि या लसूणच्या पाकळ्या आपण यात घालून घेणार आहोत। आता नमक, ज्या आपण सेंधव नमक घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्यात मीठ ऍड करू शकता। मी तर 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि हे चाट मसाला आहे तो मी अर्धा चमचा घालून घेत आहे। तर ही झाली आपली सामग्री। आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। तर आता आपण काही मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेतली। तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे। तर अशी आपली पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सँडविचला, परत वडापाव ह्याच्यासोबत पण ही चटणी आपण खाऊ शकतो। तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। धन्यवाद।